यतो धर्मस्ततो जया. जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे. तो गुरु द्रोणांकडे गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आचार्य, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य. महतीम चमूम. शब्दांत गर्व होता पण डोळ्यांत अस्वस्थता. कारण अंतर्मन विचारत होतं, जर मी चुकीचा असेन तर. जुगारातील कपट. द्रौपदीचा अपमान. बंधूंचं राज्य हिसकावणं, हे सर्व त्याला आठवत होतं. पण अहंकाराने विवेकावर पुन्हा पडदा टाकला आणि युद्ध सुरू झालं. या प्रसंगावर आपण पाहू एक आधुनिक कथातर, म्हणजे दुर्योधनाचं भय समजेल निकालाचा दिवस. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहुल राहत होता. तो बुद्धिमान होता, पण शिस्त नव्हती. आई म्हणायची, बाळा, अभ्यास कर, वेळ परत येत नाही. वडील शांतपणे म्हणायचे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. राहुल म्हणायचा, अजून वेळ आहे. मोबाईल, गेम्स, सिरीज. दिवस निघून गेले. निकालाच्या दिवशी शाळेत गजबज होती. मित्र आत्मविश्वासाने हसत होते. राहुल मात्र शांत उभा. त्याच्या नजरा मित्रांकडे गेल्या आणि डोळ्यांत तीच सावली उमटली. तीच सावली जी कधी काळी दुर्योधनाच्या डोळ्यांत चमकली होती.